शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करू नका, मदत करताना गैरसमज पसरवणं चुकीचं. शिवसेना नेत्या नीलम गोरे यांची विरोधकांवर टीका. परभणीच्या गंगाखेडमधील सायळा गावाला पावसाचा सर्वाधिक फटका. शेती पाठोपाठ घरेही पाण्याखाली जाण्याची भीती. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनी मोजण्यास शेतकऱ्यांचा विरोध. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध. अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची शाब्दिक चकमक. बंजारा समाजाचा यवतमाळच्या पुसदमध्ये मोर्चा. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी. मोर्चात गोरसेना आणि सकल बंजारा समाज सहभागी. जालनामध्ये शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. एपीएमसी पूर्व परीक्षेत पाऊस आणि पुराचा अडथळा. एपीएमसीची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. एपीएमसी विद्यार्थ्यांची मागणी. धाराशिवच्या मांजरा नदीला पूर ओसरला, मात्र शेतीचं मोठं नुकसान. रस्ते उखडले, सोलर पॅनल मोडले गेले. भिवंडी वाडा महामार्गाच्या दुरुस्तीला 135 कोटींचा निधी मंजूर. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.